खूप शुभेच्छा. थँक्यू. खाली जो विषय झाला तो बोलावा लागला. अध्यक्ष बोला पहिल्यांदा. सन्मानाने किंवा सगळ्या नागरिकांना बोलवलं दरवेळेस जे आहे ना गेटवर आढळलं जातं. नाही मी पाठवलं आपलं बोलणं झालं पाठवतो सूचना द्याव्या. काय आता नाही कसं आहे तुम्हाला मी सांगतो की काही गोष्टी आता ज्या घडल्या तर त्या घडल्या कामा नाही घडता कामा नाही यासाठी मी एसपीला सांगितलं की फार नाराजी व्यक्त केली त्याच्याने एका घटना घडता कामा नाही आणि असं नाही आपण पालकमंत्री म्हणून तर सगळ्यांचे निवेदन स्वीकारतो जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अशा लढवून गोंधळ होता कामा नये याची जबाबदारी आहे ही पोलिसांची असते. त्यामुळे ठीक आहे जर काही पत्रकारांच्या बाबतीत घडलं असेल तर तुम्ही स्वतः दिलेली ह्या घटना ज्या आहेत ते हे गालबोट राजकारण नाही हे गालबोट स्वातंत्र्य दिनाच्या एक अतिशय महत्वाच्या कार्यक्रमाला आणलेलं ते गालबोट असतं. त्यामुळे असे भविष्यामध्ये घडता कामात अशा सूचना आणि असं नाही आहे की या संदर्भात काही गोष्टी घडत आहेत गालबोट काही निवेदन दिलेली आहेत स्वतः एसपीशी चर्चा करून ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही विशेष दक्षता घ्या असंही सांगितलं. ठीक आहे बोला. महत्वाचा विषय की आज जी आढावा बैठक झाली 2 दिवसामध्ये विविध निर्णय घेतल्याच्या बाबतीत त्या संदर्भात आम्हाला अगोदर पहिल्यांदा माहिती द्या की उदाहरणार्थ तुळजाभवानी हॉस्पिटलचा विषय असेल, मराठा भवनचा विषय असेल, पीक विम्याचा विषय असेल, कृषी शेतकरी योजनेचा विषय असेल त्या संदर्भात आम्हाला अगोदर माहिती द्या. आढावा बैठक आज सन्माननीय खासदारांनी काही सूचना केल्या, सन्माननीय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी काही सूचना केल्या, सर्व लोकप्रतिनिधींनी सूचना केल्या आणि त्या सूचनांचा विचार करून जास्तीत जास्त सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ कसा होईल, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होऊन शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या विविध योजना लवकरात लवकर कशा मिळतील. प्रामुख्यानं 4.5 लाख अंदाजे शेतकरी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपण जी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे त्या कर्जमाफीचा लाभ जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांना मिळालेला म्हणजे 45% अधिक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळतोय. त्याचा आढावा घेण्यात आला आणि त्याचबरोबर आगामी शालेय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना करायच्या. तुळजापूर मंदिरामध्ये भक्तगणांची संख्या जास्तीत जास्त वाढते. किंवा 2023 साली 6,70,000 असलेली ती संख्या अचानक 2024 साली 12 लाखाच्या वर गेली होती म्हणजे 12,65,000च्या आसपास झाली होती. परंतु ती संख्या अति पावसामुळे 2025 साली ती 11 लाख म्हणजे 1 लाखानं जवळजवळ कमी झाली होती कारण जास्त पाऊस आला होता. तर हे आता 2023ला कोरोना निघून गेल्यानंतरचा तो काळ होता त्यामुळे ग्रामीण लोकांनी जास्त गर्दीच्या ठिकाणी चाललं त्यामुळे ती अर्ध्यावर आली होती. परंतु पावसामुळे गेल्या वर्षी जरी 1 लाखानं संख्या झाली असेल तर यावर्षी 2 ते 3 लाखांची संख्या वाढणार आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता 3 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या नवरात्रोत्सवामध्ये जास्तीत जास्त भाविकांना सेवा कशी देता येईल यासाठी चर्चा झाली. प्रामुख्यानं येणारे जे भाविक असतात त्यांच्यावर रस्त्यावर ठिकठिकाणी पंढरपूर यात्रेच्या दरम्यान ज्या काही सुविधा पंढरपूर म्हणजे सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या त्या सुविधा आपण कराव्यात अशा सूचना केल्यात. त्याचबरोबर काय होतं की हल्ली मोबाईल शिवाय लोकांचं जीवन म्हणजे जगू शकत नाही असे काही लोकांचं मत असल्या कारणानं मोबाईलची सुविधा कारण लांबून हैदराबाद पासून सोलापूर पासून किंवा इकडे नळदुर्ग पासून जेव्हा भक्तगण येत असतात तेव्हा त्यांना कुठेही रस्त्यावर चार्जिंगची सुविधा नसते. तर एक आम्ही 2 ते 3 गाड्या पंढरपूर यात्रेच्या दरम्यान सगळीकडे फिरवल्या होत्या जेणेकरून चार्जिंगची सुविधा आपण भक्तगणांना दिली होती म्हणजे मोबाईल चार्जिंग करून देणार आणि मोफत आणि त्याला कुपन देणार कुपन घेऊन मोबाईल चार्जिंग करून देणार अशी जी काही टेम्पो आम्ही फिरवले होते तसेच टेम्पो आपण ह्या यात्रेच्या दरम्यान सुद्धा फिरवावेत अशा सूचना केल्यात आणि त्या तर आम्ही स्वतः आमच्या पक्षाच्या वतीने केल्या होत्या. जर
काही अडचण असेल तर आम्ही ती अडचण दूर करून आम्ही आपल्या पक्षाच्या वतीने सुद्धा करू. म्हणजे ह्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनांबद्दल आढावा घेतला आणि ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी सूचना केलेल्या त्या सूचनांच्या आधारे आपण नियोजन करावं असं आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं. मल्टीस्पेशालिटीचा काय स्टेटस काय आहे त्याचं? म्हणजे रुग्णालयाचे नाही, सगळ्या बाबतीत आढावा आता काही घेता आला नाही, कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या निविदा प्रक्रिया आहे, काही गोष्टी ज्या आहेत त्या टेक्निकल अडचणी आहेत. 16 तारखेला 16 सप्टेंबरला आम्ही बैठक घेण्याचं ठरवलं आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांच्या बाबतीत आता काय स्टेटस आहे आणि साधारणतः कधीपर्यंत त्याचं भूमिपूजन होऊ शकेल, कारण हॉस्पिटल आहे, त्याचबरोबर आमचा तुळजापूर विकास आराखडा आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी 16 सप्टेंबरला बैठकीचे नियोजन करण्याच्या सूचना करतात. सर, काल आपण भाषणामध्ये म्हणालात की तुळजाभवानी मंदिर संस्थेच्या प्रेमासेसमध्ये कुठल्या तरी एखाद्या वास्तूला अजितदादा पवारांचं नाव द्यावं. ती वास्तू कधीपर्यंत आयडेंटिफाय होईल आणि ती प्रक्रिया कधीपर्यंत पार पडेल? नाही, बघा, राज्य शासन अजितदादांचे जे उपकार आहेत ते कधी विसरू शकत नाही, कारण महायुती सरकारमध्ये अजितदादांचं फार मोठं योगदान आहे आणि माझ्या आणि दादांचे तर फार कौटुंबिक संबंध होते, जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यांच्या कुटुंबियांशी संबंध आहेत आणि हे राज्यच कधी अजितदादांचे उपकार विसरू शकणार नाही. एवढं काम त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे त्यांचे 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये केलेलं आहे. अचानक त्यांच्या मृत्यूमुळे या राज्याची हानी झालेलीच आहे पक्षाबरोबर. परंतु माझं असं मत आहे की शेवटी धाराशिव जिल्हा म्हणजे दादांची सासूरवाडी आहे आणि त्या जिल्ह्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं आणि त्यामुळे ही आता तुळजापूर देवस्थान जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे 2000 कोटी रुपये करून करतात. एक चांगली मोठी वास्तू ह्या दरम्यान जी होईल त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून एक चांगल्या ठिकाणी त्यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मी स्वतः पालकमंत्री म्हणून ठेवेन आणि निश्चितपणे त्याला मान्यता मिळेल. तुळजाभवानी विकास आराखड्याचं काम जे आहे ते कधी सुरू होणार आहे त्याची काही अपडेट आहे? हो, त्यामध्ये काय झालं होतं की मध्यंतरी निविदा प्रक्रिया झाली होती, परंतु निविदा प्रक्रिया झाली असताना काही टेक्निकल गोष्टी ह्या अडचणी, कारण शेवटी हे मंदिराचं काम आहे. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून ज्या ज्या काही पुरातत्व विभागानं अटी घातलेल्या आहेत त्यानुसार ते काम होणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठेही आम्ही त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना आहे की भले 2 महिने काम उशिरानं झाले तर चालेल, पण तांत्रिक गोष्टी किंवा ज्या गोष्टी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे त्यामध्ये कुठेही हयगय करता कामा नये. त्यामुळे भले 2 महिने का होईल, परंतु उशिरा होईल, परंतु ह्या वर्षातच म्हणजे 2026 सालीच मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल. आणि मी तर मुख्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये विनंती केलेली आहे की ज्या पद्धतीनं आम्ही काही ठिकाणी जाऊन महत्वाचे जे काही प्रकल्प असतात त्याचं भूमिपूजन करताना त्या ठिकाणी कॅबिनेटची बैठक घेतो, तर मी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की तुळजापूरला आपण एक कॅबिनेटची बैठक घ्यावी आणि त्याच कॅबिनेटच्या बैठकीमध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवावा, जेणेकरून सगळे मंत्रीगण त्या ठिकाणी उपस्थित होतील आणि एक ऐतिहासिक ती पार्श्वभूमी आहे. म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी आम्ही तशी एक कॅबिनेट बैठक घेतली होती आणि त्याला भूमिपूजनाचा कार्यक्रमही केला होता. तसाच कार्यक्रम ह्या ठिकाणी व्हावा अशी पालकमंत्री म्हणून मी माझी इच्छा माननीय मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. महाप्रसादाऐवजी सुरक्षित इंडिया वासातंत्री प्रस्ताव हे खूप चांगला प्रस्ताव आहे. त्यांच्याशी माझी काल चर्चा झाली. आता थोड्या वेळाने आपण वृक्ष म्हणजे ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगला जो उपक्रम गिनीज बुकामध्ये आपलं वृक्ष लागवडीचा एक विक्रम प्रस्थापित करणार आहोत, त्यामध्ये त्यांनाही सहभागी होण्याचं आवाहन केलं. स्वतः ते आलेले आहेत. सयाजी शिंदे यांच्याशी माझं काल चर्चा झाली. फक्त त्यांनी जो प्रस्ताव दिला, ठीक आहे, आता तर आपण जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की त्यांचे जे पत्र दिले त्या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल. कारण शेवटी प्रसादाबरोबर झाड दिलं, ते झाड लावायला प्रत्येक भक्ताकडे जागा पण असणं गरजेचं आहे. कारण ते ज्या पद्धतीची झाडं देत आहेत, कुठल्याही आपण जे भक्तगण आहेत त्याला झाड दिलं आणि उद्या त्याच्याकडे जागाच नसेल, म्हणजे शहरी भागामध्येच विचार केला तर मुंबईसारख्या ठिकाणी बिचारे राहायला कसं बसं घर त्यांना मिळत असतात, त्या ठिकाणी ते झाड कुठलं लावणार, म्हणजे कुणाला कुठलं झाड द्यायचं, त्याची वाढ किती होईल आणि कुंडीमध्ये वगैरे लावता आलं तर ठीक आहे,
आज सुद्धा म्हणजे इकडे आपण भक्तगणांना झाड देऊ तर उद्या ते जाऊन ते टाकून देतील फेकून देतील तर ते पण योग्य नाही. म्हणून त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घेण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. परंतु काही योजना ज्या आहेत म्हणजे 5 एकर 10 एकरवर ते वृक्ष लागवड करतील. वृक्ष लागवड करताना 2 वृक्षांमध्ये 15 फुटाचं अंतर ठेवतील. ते 15 फुटाचं अंतर ठेवल्यानंतर एकही वृक्ष त्या ठिकाणी जळणार नाही. म्हणजे पूर्णतः 5 वर्ष त्याची निगा व देखभाल ही त्यांच्या संस्थेनं करावी अशा प्रकारचं त्याचा एक प्रस्ताव आहे. त्यावर आम्ही विचार करतो आणि जागा जिल्हाधिकारी वन खात्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देईल आणि त्यासाठी लागणारा वृक्ष लागवडीचा खर्च किंवा मेंटेनन्सचा जो 5 वर्षाचा खर्च आहे तो CSR फंडातून कसं काय आपल्याला देता येईल यासाठी आम्ही उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू. मग अशी कृषी कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही मांडला आढावा बैठकीमध्ये की एखाद्या जे दादाने खासदार महोदयांनी तो मांडला 1,80,000 कर्ज आहे. 5.5 लाख कर्ज आहे. 81 लाख OTS मध्ये रक्कम होते. तो 1,80,000 तर सरकारच भरायला लागले म्हणजे पण माफी मात्र 5.5 लाखाची होऊ लागली. तो एक प्रेसला अत्यंत महत्वाचा मुद्दा जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना समजेल. या ठिकाणी अतिशय चांगली सूचना केली. काय होतं शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण होतो आणि तो संभ्रम दूर करण्याचं काम खरं तर आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. ओमराजेने जी सूचना केली बरोबर खरी सूचना आहे की म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी आणि वस्तुस्थिती आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून म्हणजे समजणं गरजेचं आहे. त्या जनजागृती करणं गरजेचं आहे आणि तशा सूचना सुद्धा आम्ही केल्या. स्पेशालिटी हॉस्पिटलचा आपण विषय काढला अजितदादांच्या वास्तूच्या अनुषंगाने त्या हॉस्पिटलला किंवा त्या एखाद्या विंगला अजितदादांचं नाव बघूया ना ठरूया. शेवटी कसं आहे पालकमंत्री म्हणून मी सूचना करू शकतो. कार्यही ते पुढे पालकमंत्री म्हणून मी सूचना करू शकतो परंतु शेवटी निर्णय घेण्याचे अधिकार आता शेवटी ह्यावेळेस फक्त पालकमंत्री एकटा नाहीये. खासदार किंवा 3 आमदार नाहीये कारण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत सर्व लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचाही सगळ्यांचा विचार करून आपण निर्णय घेऊ. चांगलं होईल जे होईल ते चांगलं होईल. रुग्णसेवा पण होईल आणि काही गोष्टी साध्य होतील. मग अशी साहेबांनी जी विषय घेतला की समजा एखाद्या शेतकऱ्याचं जर 4 लाख रुपये कर्ज थकबाकीत आहे आणि 4 लाख रुपये आता त्या शेतकऱ्याला असं आहे की 2 लाख रुपये सरकार देणार आहे वरचे पैसे मला भरायचे पण तसं नाही आहे. OTS प्रमाणे त्या 4 लाखाच्या कर्जाची रक्कम किती होती समजा OTS प्रमाणे त्या 4 लाख रुपयाच्या कर्जाची रक्कम 1,70,000 रुपये होत असेल तर ते OTS मध्ये 1,70,000 सेटल करणार आणि राज्य सरकार 2 लाखापर्यंत कर्ज देणारच आहे. म्हणजे 4 लाख रुपये जरी कर्ज थकबाकीत असलं शेतकऱ्याचं तरी ते कर्ज त्या ठिकाणी पूर्णपणे माफ होणार आहे. शेतकऱ्याला 1 पैसाही भरावा लागणार नाही. ही महत्वाचा विषय. मी ते सांगतोय की 2 लाखाच्या पुढे जर कर्जाचं रक्कम गेली तर ती OTS मध्ये घेणार आहेत. 1 टाइम सेटलमेंट मध्ये आणि OTS ऐका देते तर ती नियम लावून OTS मध्ये जी रक्कम होती समजा 4 लाख रुपये शेतकऱ्याची थकबाकी आहे आणि OTS मध्ये त्याची रक्कम 1,70,000 रुपये होत असेल तर माझा ऐका ना OTS मध्ये जी रक्कम त्या ठिकाणी येईल ती रक्कम जर 2 लाखाच्या आतली असेल तर मला वाटतं त्या सुद्धा शेतकऱ्याला माफ केल्यासारखंच आहे. कर्जमाफी 2 लाखांच्या पुढची आहे 2 लाखांची तीच मी सांगितलंय वरचं पण होणार. म्हणजे समजा 3 लाख कर्ज असतं तर शेतकऱ्यालाही 3 लाख पूर्ण माफी होती. थकबाकी माझा ऐका ना थकबाकी कर्ज असेल जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टपणे कन्फ्युजन त्या गोष्टी व्हायला नको. जिल्हाधिकारी पूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती सर्व पत्रकार बांधवांसोबत आणि डिटेल प्रश्न पण दिलेली आहे. 2 लाख कर्जपर्यंत 100% शासन माफ करणार आहे. 2 लाख वरती जे आहे OTS आहे आणि फॉर एक्झाम्पल समजा कोणती 4 लाख आहे 4 लाख कर्ज असेल म्हणजे व्याज समेत आता त्यांच्या कोणती वर्षाची जे नाही OTS कोणती वर्षाची NPA आहे 2021 ची आहे 22 ची आहे 23 ची आहे हे बघावं लागेल. 2023 चे असेल उदाहरण ते 55% प्रमाणे त्यांना शासन म्हणजे शासन उचलतील आणि राहिलेले जे हेअरकट आहे बँक उचलले पाहिजे. आता पण 4 लाख आहे 4 लाखची 55% म्हणजे ते प्रिन्सिपल अमाऊंटची बघितली तो उदाहरण देतो की 2,20,000 पर्यंत येते. सो 2 लाख शासन कर्ज उचलतील 20,000 शेतकरी उचलल्या पाहिजे. राहिलेले 1,80,000 बँकेने उचलल्या पाहिजे हेअरकट मध्ये.
सो ही पॉलिसी आहे. सो त्या रेशो आहे प्रत्येक याचे रेशो कमी होणार. कन्फ्युजन क्रिएट झालं. ज्या यादीमध्ये अमाऊंट आल्या त्याच्यामध्ये ओटीएस नुसार 2 अजून- लाखांचं कर्ज अजून असेल तर OTS ते, OTS ची रक्कम येईल. आली नाहीये. आता नाहीच आहे. अजून पहिली यादीमध्ये नाही, नाही, नाही. त्याच्या खात्यावरली रक्कम आणि यादीत आलेली रक्कम याच्यामध्ये जी तफावत होती हे 2 लाखांपर्यंतचा फॉर्म्युला लावून ती रक्कम दिलेली आहे का पुढचं 2 लाखाच्या वरच्या पण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करतो. आता फक्त 2 लाख पर्यंत जे शेतकऱ्यांची थकीत खर्च होती त्यांची यादी जाहीर झाली आहे 47,000. याच्यानंतर बाकी इतर 2 लाख वरच्या शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार आहे. ओटीएस फॉर्म्युल्यानुसार 2 लाख म्हणजे 4 लाखापर्यंत कर्ज असलं तरी तो सेटल करता येऊ शकतो. सेटल करून पहिल्या दुसऱ्या यादीमध्ये जे जाहीर होणार आहे त्याच्यामध्ये ओटीएस आमच्या लोकांचे चैत्य रेशो तुम्ही जे सांगताय ना तो रेशो महत्वाचा आहे. 21 ते 26 चा रेशो जो सांगितला Yes. त्यानुसार 4 लाखापर्यंत असेल तर ते सेटल होणार. यादीमध्ये जे येणार आहे आरोग्यमंत्री साहेब, धाराशिव जिल्ह्यात सांगितलं तर 222 पावसाला मोठी गेली. टंचाईच्या दृष्टीनं काही परिणाम प्रशासनाला काही निर्देश त्यांनी दिले? मला असं वाटतं की अल्लाचं जे पडसाद आहे, जर 2 महिन्यापूर्वीची परिस्थिती आपण बघितली असेल तर राज्यामध्ये फार वेगळी परिस्थिती होती. किंबहुना सर्व राज्यकर्तेच नव्हे तर सर्व शेतकरी सुद्धा हवालदिल झाला होता आणि असं वाटत होतं की 100 वर्षातला दुष्काळ ह्या वर्षी येतो की काय, पण तशी परिस्थिती नाहीये. म्हणजे उजनी धरणापासूनच जर तुम्ही सुरुवात केली की बहुतांश धरणं ही गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळजवळ 1-2-3% जर रेशो बघितला तर भरली गेलेली आहे अजूनही. आणि जसं आहे धाराशिव जिल्ह्याला परतीचा पाऊस हा फार मोठ्या प्रमाणात येत असतो आणि त्या माध्यमातून चांगला पाऊस पडत असतो. म्हणजे गेल्याच शारदीय नवरात्रोत्सवामध्ये जवळजवळ 100% ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस होता. सप्टेंबर. त्यामुळे मला असं वाटतं की तशी काही परिस्थिती येणार नाही, परंतु दुष्काळी परिस्थिती जर कुठे आली तर त्याची तयारी आणि दक्षता जिल्हा प्रशासन हे घेणार. सरकार शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना राबवते. काका एक मिनिट. सरकार पाणी कुठंही शिल्लक राहिलं नाही. जे बांधारे आहेत कोल्हापुरी असतील सिमेंटचे बांधारे, त्याला साधी गोष्ट आहे की दरवाजाच्या मोठ्या प्रमाणात वाहून गेले. यावर्षी आपण त्याला काही लक्ष देऊन करतोय का? कारण ऑलरेडी पाऊस कमी आहे आणि जो पडेल पाऊस त्याच्यामध्ये सर आपण जशी सूचना दिली आहे सर, जलसंधारण विभाग जिल्हा परिषद विभागाने एस्टिमेट तयार करण्याची आपण सूचना दिली आहे. त्याची एस्टिमेट आले की सर लगेच आपण प्रशासनामध्ये ते देऊ करून देऊ सर. राज्यात कृषीचा घोटाळा गाजला. जवळपास जिल्ह्यातले 14 अधिकारी निलंबित करण्यात आले. तो घोटाळा पाहिला तर मयत शेतकरी असतील, दुवा शेतकरी, भूमी शेतकऱ्यांच्या नावाने निविष्ठा वाटप करण्यात आलेले आहेत. परंतु त्यांना कुठेतरी अभय दिलं जातंय. काही लोकांना त्याच्यामधून निलंबन केलं, काही लोकांचं निलंबन न करता डी लावली. त्याच्यामध्ये गुन्हे दाखल करणं अपेक्षित आहे. ज्या संस्था होत्या 29 संस्था होत्या त्याच्यावर काय पालकमंत्री भूमिका आहे, दुसरे जिल्हाधिकारी बघा, कृषी पालकमंत्री म्हणून जरी शेवटी ते खातं माझं नाहीये, परंतु कृषी खात्याच्या लोकांना 14 नाही माझ्या अंदाजाने 15 लोकांना सस्पेंड केलं होतं आणि त्यांच्या निलंबनाची कारवाई ताबडतोब करण्यात आली आणि फार गंभीरतेनं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. अशा प्रकारच्या चुका किंवा अशा प्रकारच्या गोष्टी जर होत असेल तर आम्ही सहन करणार नाही आणि कुणालाही माफ करू नये अशी भूमिका सरकारच्या माध्यमातून कॅबिनेटमध्ये सुद्धा चर्चा होऊन झालेल्या आहे. माझं खातं जरी नसेल तरी मी निश्चितपणे कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो आणि कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे. गुन्हे रिकव्हरी मोठ्या प्रमाणात झाले, परंतु अनेक मंडळ त्यात वगळले गेले KP मध्ये. तर या संदर्भात राज्य शासनाची काय भूमिका दिसली? अनेक मंडळ वगळले गेल्याच्या सूचना आताच खासदार महोदयांनी केल्या, कारण 14 मंडळ असे आहेत की ते वगळले गेले होते आणि त्या संदर्भातला प्रस्ताव जो आहे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवलेला आहे. आम्ही कृषी मंत्र्यांशी आणि जलसंपदा मंत्र्यांशी ह्या मंगळवारी भेट घेऊन त्या संदर्भातच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केलेला आहे. त्या विषयावर चर्चा आपण भाषणामध्ये म्हणतात की तुळजापूरच्या CCTVचा मुद्दा बराच गाजला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपण म्हणत होतो की आज अहवाल त्याचा वस्तुस्थितीचा अहवाल द्या. आज द्यायला सांगितलं नाही, आम्ही SP ला सांगितलं आहे आणि देतील SP, परंतु सध्या तरी त्या सगळ्या आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य आहे असं आढळलेलं नाही. आणि काय होतं की पोलीस खात्यावर आपण विश्वास ठेवून पोलीस खात्याच्या माध्यमातून ती यंत्रणा राबवतोय. कुठेतरी पोलीस खात्यावर विरोधी पक्षाचे सदस्य असताना सुद्धा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. धाराशिव जिल्ह्याची पोलीस यंत्रणा किंवा महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा चांगलं काम करत असताना पोलीस जर खूपच शेत काही खालं तर कुठलं कसं झालं.
काही गोष्टी राजकीय दृष्ट्या सुद्धा प्रेरित होऊन आरोप प्रत्यारोप करणं चालतं, परंतु काही ठिकाणी पोलिसांवर सुद्धा आपण CCTV मुद्द्यावरून राजकीय वातावरण किंवा ऑपरेशन टायगर ढवळून निघालं. काय हो अहो काय झालं तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणता, ते टायगर येतो दुसरा टायगर येत नाही, जो येतो तो बोलतो. काय झालं मलाच कळत नाही की ऑपरेशन टायगर काय. एक टायगर बाजूला बसलेला बस ना, तोच सगळ्या ऑपरेशन टायगर पुढचं करणार आहे. CCTVची जी कंपनी आहे त्याची जबाबदारी ओमराजेंवर आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. अहो शिवसैनिक म्हणून आम्ही आहोत. आता काय ऑपरेशन ते टायगर, स्थानिकला- आमचं ऑपरेशन टायगर 365 दिवस 24 तास चालू असतं आणि शिवसैनिक एक जो सर्वसामान्य आहे तो टायगर आहे असं समजून जे काही शिवसैनिक आमच्याकडे येतील त्यांचं आम्ही स्वागत करतो. पुढचं ऑपरेशन म्हणजे ओमराजे करणार असं आपण म्हणाल. पुढचं ऑपरेशन जे आहे ते ओमराजे करणार असं आपण म्हणाल. आणि जिल्ह्याचे नेतेच आहेत ना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री खराबाद बीडला गेला, शिर्डीला गेला. पकडताना बीडला गेला तो. दर्शनाच्या वाटत तुम्ही जास्त पब्लिसिटी करता म्हणून इकडे तिकडे करता. सर ड्रग्ज प्रकरणामध्ये कळममध्ये ड्रग्ज सापडलेला आहे, त्याच्यामध्ये अजून कोणतीही कारवाई मुद्देसूद झालेली नाहीये. प्रत्येक वेळेस हे ड्रग्ज प्रकरण एका मी ठिकाणी स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत. ड्रग प्रकरणामध्ये कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता, कुठल्याही पक्षाचा नेता त्याला आधी आतमध्ये टाका, म्हणजे तो कोणी असू द्या. बिलकुल काळजी करू नका, हे कोणाचा मरण आहे किंवा कोणाचा आशीर्वाद आहे. ड्रग्स ही लागलेली समाजाला कीड आहे, ती नष्ट करण्याचं काम पोलिसांनी प्रखरपणे घेतलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्वतः पालकमंत्री आणि सगळे लोकप्रतिनिधी ड्रग्स साठी जे काही करता येईल, जे काही पोलिसांना आम्ही सूचना करायच्या त्या सूचना सगळ्या केलेल्या आहेत. भले ते माझ्या पक्षाचे असू द्या नाही तर दुसऱ्या कुठल्याही पक्षाचे असू द्या, पहिले आतमध्ये टाका, नंतर काय करायचं ते करा, किंवा मोका लावा. मोक्यासारखी गंभीर जर त्यांच्यावर तुम्ही कलम लावली, ड्रग प्रकरण या धाराशिव जिल्ह्यातून किंवा तुळजापूरमधून पूर्णपणे नेस्तनाबूत होईल. सर धाराशिव जिल्ह्यामध्ये 39 आश्रमशाळा आहेत आणि त्याची स्थिती बरी नाही आहे. त्या संदर्भात आता गडचिरोलीचे समोर त्या संदर्भात समाज कल्याण विभाग स्टेप नाही, आता त्या संदर्भात चर्चा तर झाली नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे की गडचिरोलीमध्ये 2 विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने सर्वोदय झाला, ठीक आहे, आश्रमशाळा चालवणाऱ्या जो संचालक आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांना अटक झाली, निलंबित झाले जे अधिकारी कर्मचारी आहेत ते. परंतु शेवटी विद्यार्थिनीचा गेलेला जीव तर परत येऊ शकत नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून तर आता सूचना करतो की या संदर्भात आपण आढावा बैठक घ्या आणि अशा प्रकारे जर आश्रमशाळेमध्ये काही चुकीच्या पद्धतीने होत असेल किंवा विद्यार्थ्यांना जर सुविधा मिळत नसेल तर ताबडतोब कुठलीही मुलांचं न ठेवता त्यावर कठोर कारवाई करा. शिवसेनेचे खासदार म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर नाही बघा, प्रतापराव जाधव असू द्या किंवा प्रतापराव सरनाईक असू द्या, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावेत ही आमची शिवसैनिक म्हणून प्रामाणिक इच्छा सगळ्यांची आहे. परंतु शेवटी मुख्यमंत्री होत असताना संख्याबळाला कुठेतरी महत्व असतं. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ही माहिती राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे आणि संख्याबळ भारतीय जनता पक्षाकडे जास्त असल्या कारणानं भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे. भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आमचे खासदार जास्त आले, भारतीय जनता पक्षापेक्षा आमचे आमदार जास्त झाले तर आम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करू. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा असते. त्यामध्ये प्रतापराव जाधवचं किंवा दुसऱ्या कोणाचं काय नाही. तुम्ही दर्शन घेतल्यानंतर तुम्ही पण मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली? नाही, मी बघा धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री झालो म्हणजे मी मुख्यमंत्री आणि मी आयुष्यामध्ये समाधान व्यक्त करतो. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला धाराशिवचा पालकमंत्री बनवला किंवा परिवहन खात्यासारखी महत्वाची जबाबदारी दिली. माझ्या दृष्टीने ती मुख्यमंत्री पदापेक्षा जास्त महत्वाची आहे आणि त्यामुळे कुठेतरी आयुष्यामध्ये मिळालेल्या त्या गोष्टीमध्ये समाधान व्यक्त करणारा मी कार्यकर्ता आहे आणि माझं लक्ष एकच राहील की प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे साहेबांचा गेल्या 30 ते 35 वर्षाचा सहकारी आहे, मित्र आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनीच या शिवसेनेचं सर्वोच्च पद स्वीकारावं आणि त्यांनी अजूनही मोठं व्हावं या मताचं मी आहे. साहेब, सीसीटीव्हीचा प्रश्न पुन्हा एकदा विचारतोय. ती युनिव्ह जी कंपनी आहे ती चायनीज आहे आणि त्या कंत्राटदारानं जे डॉक्युमेंट्स दिलेत पोलीस विभागाकडे ते चक्क चायनीज मधले आहेत. तो दाखल करताना त्या संदर्भात कैलास पाटील जे आमचे सहकारी आहेत, आमचे आमदार आहेत, या जिल्ह्याचे नेते आहेत,
त्यांनी जे आरोप केले विधिमंडळामध्ये सुद्धा केले होते, काही पत्रकारांसमोर सुद्धा केले होते, त्यांच्या आरोपांची चौकशी करण्याच्या सूचना मी SP ला केल्या. जो सर्वे केलाय सर्वे जो केलाय पोलीस प्रशासनानं त्याच्यावर एसपीचे सही आहेत, ऍडिशनल एसपीचे आहेत, तिथल्या पीआयचे आहेत, त्यांनी ते डॉक्युमेंट तपासूनच सह्या केलेल्या आहेत. नाही, बघूया परत त्यांना आपण परत एकदा चौकशी करा, समाधान करा. ओके. तुळजाभवानीच्या जमिनीचा विषय आहे. विधिमंडळामध्ये तो घातला आणि मुख्यमंत्र्यांनी ते आदेश दिलेले आहेत. तुळजाभवानी जमीन मंदिर चौकशी चालू आहे. चौकशी पुणे जिल्हाधिकारी